ही चकली बिना भाजणीची आहे बरं का। अतिशय खुसखुशीत झाली आहे आणि हे बघा अजिबात तेलकट पण होत नाही। तर ही आहे गव्हाचं पीठ आणि मुगाच्या डाळीची चकली। तुम्हाला जर चकली भाजणी करायला वेळ मिळाला नाही, ऐन दिवाळीत खमंग चकली करायची तर अगदी घरात रोजच्या स्वयंपाकात लागणारे जिन्नस वापरून ही तयार होते। पण बऱ्याच जणांची गव्हाची चकली करताना खूप तेलकट होते, पण इथं आपण असं प्रमाण घेतलंय की चकली खुसखुशीत होणार, पण खरं सांगते अजिबात तेलकट होणार नाही, छान काटेरी होईल। रेसिपी सोपी आहे, चला करूया मूग डाळ आणि गव्हाच्या पिठाची खुसखुशीत चकली। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण बिना भाजणीची अप्रतिम खुसखुशीत चकली कशी करायची ते बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, दिवाळीमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही, आपण वर्किंग असो किंवा बाकीच्या काही कारणामुळे भाजणी करायला वेळ नाही मिळाला, पण चकली करायची आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। आणि ही चकली आहे ना, भाजणी न करता तर करणारच आहोत, पण इतकी करायला सोपी आहे आणि आपल्या रोजच्या स्वयंपाकात जे साहित्य लागतं ना त्यापासूनच तयार होते। तर आज आपण करणार आहोत गव्हाचं पीठ आणि मुगाच्या डाळीची खुसखुशीत चकली। तसं तर गव्हाच्या पिठाची चकली हे पीठ उकडून मग केली जाते, त्यामुळे ते पीठ इतकं हलकं फुलकं होतं, चकली तर अप्रतिम खुसखुशीत होते पण तितकीच तेलकट होते। पण आपल्या सरिताज किचनमध्ये तुम्हाला अशा काही टिप्स बघायला मिळणार आहेत की आपण उकड काढूनच चकली करणार आहोत, ती 100% खुसखुशीत होणार पण अजिबात तेलकट होणार नाही। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। आता इथं आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांच्या कामाचा आहे। रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात यासाठी साहित्य काय काय लागणार आहे। तर इथं मी वजनी प्रमाण पहिल्यांदा सांगतेय। तर आपण घेतलंय अर्धा किलो गव्हाचं पीठ, त्यासाठी 200 ग्रॅम पिवळी मूग डाळ घ्यायची आहे, 2 चमचे पांढरे तीळ लागतील, अर्धा ते 1 चमचा ओवा लागेल, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। हे झालं वजनी प्रमाण। एवढं प्रमाण जर तुम्हाला ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तर वजनी प्रमाण याप्रमाणे घ्या। जर तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचंय तर आपण घेतलंय 4 वाट्या गव्हाचं पीठ, त्यासाठी 1 वाटी पिवळी मूग डाळ घेतली आहे, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। आता इथं मी कुकरचा डबा घेतलाय, त्यामध्ये घ्यायची मुगाची डाळ। डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवायची। तर डाळ आपण स्वच्छ धुतलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे पाणी। तर आपण 1 कप डाळ घेतली ना तर त्याच्या दुपटीने पाणी घालायचं, म्हणजे 2 कप पाणी घालायचं। आता या डाळीमध्ये हळद वगैरे काही घालायचं नाहीये। आता इकडे मी एक कॉटनची अशी एक पिशवी घेतलेली आहे। खरं तर हे पनीर बांधायचं कापड आहे, त्यामुळे याला असं बांधायला वगैरे दोरी आहे। तुम्ही एखादा कॉटनचा स्वच्छ पांढरा शुभ्र रुमाल किंवा एखादं कॉटनचं कापड घेतलं तरी चालेल। आता आपण हे जे गव्हाचं पीठ घेतलंय की नाही, हे यामध्ये घालायचं। तुम्ही जर रुमाल वगैरे वापरताय तर जरा मोठा रुमाल घ्या, त्यावर हे गव्हाचं पीठ काढा आणि त्याला गाठोडं बांधून घ्या। आता हे गव्हाचं पीठ आपण याच्यात घेतलंय, याला गाठ मारून घेऊयात। आता इकडे हा मुगाच्या डाळीचा डबा खाली ठेवायचा आहे, त्यावर हा दुसरा डबा ठेवायचा कुकरचा, त्याच्यावर आपल्याला ही गव्हाच्या पिठाची पोटली किंवा हे गाठोडं ठेवायचं। आता कुकर गरम करायला ठेवलाय, तळाशी घालायचं पाणी। आपण डाळ भात लावताना जसं पाणी घालतो तेवढंच पाणी घालायचं। याच्या खाली मी हे स्टँड ठेवते, यावर आपल्याला हे दोन्ही डबे ठेवायचे। फक्त लक्षात घ्या, कुकर लावत असताना आपल्याला डाळीचा डबा खाली ठेवायचा आहे आणि पिठाचा डबा वर ठेवायचा। आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या। तर कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, पूर्ण वाफ जिरल्यावर आपण याला उघडलंय। तर आपलं पीठसुद्धा उकडलेलं आहे, याला मी थोडा वेळ बाजूला ठेवते आणि डाळसुद्धा बघा एकदम छान अशी मऊसूत शिजलेली आहे। तर डाळ आपण गरम असतानाच घोटून घेतली आहे। आता आपली पुरण जाळी असते की नाही, त्याने ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे। म्हणजे खरं तर गाळून नाही घेतली तरी चालेल, पण याच्यात काही कचकच वगैरे असेल ना तर ती व्यवस्थित निघली जाते, म्हणून अशी जाळी घ्यायची आणि गरम असतानाच याला असं गाळून घ्यायचं। गरम असताना गाळा म्हणजे अगदी पटपट गाळलं जातं। तरी बघा डाळ अशी छान बारीक घोटली जाते, म्हणजे गाळून घेतली जाते। आता ही उरलेली डाळ आपण अशीच गरम गरम असताना पटकन 5 मिनिटांमध्ये गाळून घेऊ।
तर इकडे आपण ही डाळ गाळून घेतलेली आहे. तुम्हाला अगदीच वाटलं डाळ गाळण्याची गरज नाही, हाताने छान मॅश होते, तर नाही गाळली तरी पण चालणार आहे. तर डाळ गाळून झाली आहे. आता दुसरीकडे आपण हे जे पीठ उकडलं होतं ना, याला उघडून बघूया. तर पीठ जेव्हा आपण असं बांधून उकडतो त्यावेळी त्याचं असा कडक दगडासारखं होतं ते. हे बघा अशा पद्धतीने. तर याला आपण खलबत्त्याने फोडून घेऊ. तर बघा याला मी फोडून असे खडे करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मिक्सर नसेल तर तुम्ही याला किसून सुद्धा घेऊ शकता, किसणीने सुद्धा किसलं जातं. आता मी काय करणार आहे, हे खडे मिक्सरमधनं थोडे थोडे करून फिरवून याचं पुन्हा पीठ करून घेणार आहे. तर खूप जास्त नाही, अगदी पटकन हे बारीक होतात. एक 5 ते 6 सेकंद एका बॅचला लागतो. थोडं थोडं करून हे सगळे खडे मिक्सरला फिरवून घेऊ. तर मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण काय आहे ना, हे खडे थोडे कडक असतात. मिक्सरमध्ये असे बारीक फिरवल्यानंतर ते खडे मोडले की तरीसुद्धा काही जाडसर कण राहतात, त्यामुळे याला चाळून घ्यायचं. तर हे बघा हे जाड कण राहिले ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि बाकीचं सगळे खडे असेच मिक्सरला फिरून चाळून घेऊ. तर पीठ आपण चाळून घेतलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे हिंग, ओवा, हळद, मिरची पावडर तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे तिखट कमी जास्त करा. पांढरे तीळ घालायचे आहेत आणि घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता यामध्येही शिजवून घेतलेली मुगाची डाळ घालायची. सुरुवातीला डाळीच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर गरज लागली तर वरून पाणी घालायचं. तर डाळीमध्ये याला मी भिजवून घेतलं आहे, पण हे खूप कोरडं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. खूप कडकडीत पाणी घ्यायचं नाही, तुम्ही बघाल तर मी हात बुडवू शकेल एवढं कोमट पाणी घेतलेलं आहे. आता याला घट्ट मळून घेऊ. आपण नेहमी चकलीचं पीठ कसं घट्ट मळतो अगदी तसंच याला घट्ट मळायचं आहे. खूप पातळ करू नका, नाहीतर मग चकली कडक होते. तर पीठ आपण असं घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ अजून आपण पूर्ण भिजवलेलं नाही आहे. मी काय करते, जेवढं सोऱ्यामध्ये मावतं ना तेवढं पीठ मी परातीत काढलं आहे. उरलेलं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि आता थोडंसं पाण्यामध्ये हात घेऊन याला चांगलं मळून घ्यायचं. पातळ करायचं नाही, फक्त 1 किंवा 2 वेळा पाण्यामध्ये हात घ्यायचा आणि याला चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं. पीठ आपलं घट्टच असलं पाहिजे, पण याला अशा चिरड्या वरड्या नको, एकदम असं मऊसूत हवं. घट्ट तरीही मऊसूत. तर जसं जसं आपण चकल्या पाडत जातो शेवग्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये, म्हणजे चकलीच्या साच्यामध्ये मावेल एवढं पीठ असं करून मळून घ्यायचं. तर हे बघा पीठ आपण मळून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते हे पीठ असं घट्ट आहे, पण याला चिरा जात नाही आहेत आणि छान असं मऊ भिजलेलं आहे. म्हणजे पातळ नको. यापेक्षा जर आपण खूप पातळ केलं ना पीठ तर चकली कडक होईल, किंवा यापेक्षा खूप घट्ट ठेवलं, चिरा जात आहेत उंड्याला, याचा अर्थ ते पीठ खूप कोरडं आहे आणि चकली पाडताना तुटेल. तर आपलं हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे. आता याला मी चकलीचा साचा किंवा चकती लावलेली आहे. खरखरीत भाग बाहेर करायचा. याचा रोल करून घेऊया. एकसंध गोळा साच्यामध्ये भरायचा. तुकडे तुकडे करून भरायचे नाहीत, नाहीतर मग हवा राहते आणि चकली पाडताना तुटते. व्यवस्थित दाबायचं आहे. साचा बंद करून घ्यायचा. चकली पाडून घेऊ. आता इथं मी पेपर्स घेतलेले आहेत छोटे छोटे, त्याचे तुकडे केलेत. यावर आपण चकल्या पाडूया. वेडे घेत असताना आपल्याला जवळून घ्यायचे आहेत, खूप लांबून लांबून घ्यायचे नाहीत. जेवढे पाहिजे तेवढे वेडे घेतले, तुम्हाला पाहिजे त्या आकाराची चकली तयार झाली की कडेचं टोक चिकटून लावायचं. मस्त चकली तयार झाली आहे. अजून एक करून दाखवते. आणि तुम्ही बघता आता काटेसुद्धा सुंदर येतात, हो की नाही? कारण पीठ घट्ट मळलं आहे. आपण जर पीठ पातळ केलं तर काटे असे छान येणार नाहीत. किंवा बऱ्याचदा तुमची चकती अगदी तिला खूप शार्प काटे नसतील ना, तरीसुद्धा चकलीला कितीही घट्ट मळलं तरी काटे येत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर वाटतंय चकली तेलकट होऊ नये, कडक होऊ नये, तर चकलीची साईज लहान ठेवायची. फक्त 3 वेढ्याची चकली करायची, फार मोठी नाही करायची. जेवढी चकली मोठी तेवढी ती मऊ पडण्याची शक्यता असते. तर एका वेळी मी साधारण 6 चकल्या करते आणि मग तळायला घेणार आहे. आता चकल्या आपण करून घेतल्यात. कढईमध्ये ठेवायचं आहे तळणीसाठी तेल. आणि इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. हे तळणीसाठी योग्य असलेलं करडईचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे. आणि आपले सगळेच प्रोडक्ट, सरिताज किचनचे सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आहेत, कोणतेही केमिकल्स नसलेले आहेत. एकदा वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता तेल आपलं मध्यम गरम असावं. आपण चेक करूया तेल कसं तापलं आहे. छोटासा गोळा टाकल्यावर बबल्स येऊन बघा, पटकन तो वर येतो आहे, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे.
आता चकली तळायला सोडू. जर तेल कमी गरम असेल तर चकली अशी तेलामध्ये विरघळू शकते किंवा तिचे तुकडे होऊ शकतात, मऊ पडू शकते. तेल जास्त गरम असेल तर चकली पटकन करपते. तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे. सुरुवातीला जरा पहिला घाण आहे ना, मी गॅस मोठाच ठेवते कारण तेलाला ताव यायला जरा पहिल्या घाण्याला वेळ लागतो ना म्हणून. आणि चकली तेलामध्ये सोडून घेऊ. जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या सोडायच्या. जर तुम्ही ओव्हरलोड केलं तर मात्र चकली तेलात विरघळू शकते, तिचा आकार बदलू शकतो, तुकडे पडू शकतात आणि थोडीशी जागा सोडूनच चकली तेलामध्ये तळायला सोडायची. आता चकली तळायला सोडली आहे. आता मी गॅस मध्यम करते आणि आता चकली थोडीशी अशी कडक होईपर्यंत, सेट होईपर्यंत धक्का लावायचा नाही. तर साधारण मिनिटभराने चकली झारायला अशी कडक जाणवायला लागली की उलटून घ्यायची. आता गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि याच्यातले बबल्स थोडेसे कमी होईपर्यंत चकली तळून घेऊ. तर चकली आपण मध्यम आचेवर तळून घेतली आहे. आता बघा याच्यातले बबल्स बरेच कमी झालेले आहेत आणि चकली अशी संथ शांत वाटायला लागली आहे. यावेळी चकली काढून घ्यायची. खूप याच्यापेक्षा डार्क तळू नका, नाहीतर चकली कडक होण्याची शक्यता असते. आणि चकली बघा अगदी एकसारख्या रंगावर छान तळली गेलेली आहे. तिला मी या जाळीवरच काढून थोडंसं निथळून घेते आणि उरलेल्या चकल्या आपण अशाच तळून घेऊ. तर ही एक बॅच तळण्यासाठी मला एकूण 3 ते 4 मिनिट लागले मध्यम आचेवर. आता दुसरी बॅच तळताना सुद्धा काय झालेलं असतं, शेवटी तेल बरंच गार होतं, त्यामुळं गॅस मोठा करून तेल गरम करून घ्यायचं आणि मग चकली तळायला सोडायची. तर गॅस मी मोठा केला आहे, तेल व्यवस्थित तापलेलं आहे. चकली तेलामध्ये सोडायची. आता गॅस मध्यम करूयात आणि मगाशीप्रमाणे चकली तळून घेऊ. आता चकली तळत असताना महत्त्वाच्या टिप्स, मग तुम्ही कुठल्याही प्रकारची चकली करा, या टिप्स फॉलो करायच्या. तेल मध्यम गरम पाहिजे, कमी गरम नको किंवा कडकडीत धूर निघेपर्यंत गरम नको. चकली तळत असताना गॅस कमी ठेवायचा नाही, मोठा करायचा नाही, तर मध्यम ठेवायचा. चकली टाकली की थोडीशी सेट होऊन द्यायची, 1 मिनिटांनी उलटायची. थोडीशी सेट झाली की उलटली की मग ती तुटत नाही आणि त्याच्यानंतर मध्यम आचेवर हलके बबल्स कमी होईपर्यंत तळून घ्यायची. अशा प्रकारे चकली तळली तर ती बिघडणार नाही. आता चकली बिघडण्याची कारणं म्हणजे जर आपण पीठ खूप घट्ट केलं तर ती पाडतानाच तिचे तुकडे पडतात, तेव्हा जरी नाही झाले तर तळताना तुकडे पडतात. यावेळी समजायचं एकतर पीठ खूप घट्ट झालेलं आहे, थोडंसं पाणी अगदी पाण्यामध्ये हात बुडवून सोऱ्यामध्ये आपण जे पीठ भरतो ना त्याला चांगलं मळून घ्या, खूप पातळ करू नका. तुम्ही जर खूप पातळ केलं तर चकली कडक होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपण अशाच करूयात आणि तळून घेऊ. तर अशा प्रकारे आज आपण इथं गव्हाच्या पिठाची आणि मुगाच्या डाळीची चकली कशी करायची ते बघितलं. याआधीसुद्धा मी हा व्हिडिओ शेअर केला होता, पण त्याला बरीच वर्ष झाली, साधारण 4 वर्ष झाली असतील. आणि बऱ्याच जणांचं काय होतं, दिवाळीच्या गोंधळामध्ये किंवा घाईमध्ये कामाचं काही दुसरं काही काम असेल तर भाजणी करायला विसरते. तर अशा प्रकारे आहे त्या घरामधल्या साहित्यामध्ये आपण ही छान अशी खुसखुशीत चकली करू शकतो. फक्त काय आहे ना, पीठ आपण उकडतो की नाही, त्यामुळं चकली तळताना तेलाचं तापमान व्यवस्थित ठेवा, नाहीतर चकली तेल पिऊन अशी खूप जास्त तेलकट होते आणि शेवटी डब्यामध्ये तेल सोडायला सुरुवात करते. त्यामुळे तळताना काळजी घ्यावी लागते जेव्हा आपण पिठाची उकड काढून ही चकली करतो. तर अशा प्रकारे आज आपण इथं या चकल्या केलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल तर किती सुंदर काटे आलेले आहेत या चकलीला. मस्त अशा छान दिसायला सुद्धा एकसारख्या छान तळलेल्या गेलेल्या आहेत, एकसारख्या रंगावर तळल्या गेल्यात, सुंदर झालेल्या आहेत. आणि या चकल्या एकदा केल्या की महिनाभर टिकतात, पण त्याच्या आधीच संपून जातात, त्याची 100% खात्री. तर इथं आपण जे प्रमाण घेतलं की नाही अर्धा किलोचं, तेवढ्या प्रमाणामध्ये नगावर म्हणाल तर बऱ्यापैकी मोठ्या 60 ते 65 चकल्या तयार होतात. आणि जर तुम्ही वजनाने म्हणाल तर अंदाजे 1.5 किलो भरतील, त्यापेक्षा जास्त नाही भरणार, कारण ही चकली तळून इतकी खुसखुशीत हलकी फुलकी होते की फार वजनात भरत नाही. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर भाजणी नसेल तर ही चकली नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.